समाजात राहताना लग्नानंतर पती आणि पत्नीच्या किरकोळ कारणावरून भांडणे होऊन प्रकरण वाढल्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे आणि अशी भांडणे पोलीस ठाण्यात सुद्धा पोहोचलेली आहेत। व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। अशीच एक घटना ग्वाल्हेरमध्ये घडली आहे। पती आणि पत्नीच्या भांडण पोलीस स्टेशनमध्ये गेले आहे। यामुळे या भांडणाचे गंभीर स्वरूप लक्षात आले आहे। पती पत्नीचा खासगी बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे। पतीकडून वारंवार हुंड्याची मागणी होत असल्यामुळे या प्रकरणी पत्नीने गुन्हा दाखल केला होता। हा गुन्हा मागे ती घेत नसल्यामुळे पतीकडून तिचे बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या दरम्यान या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे। काही दिवसांपूर्वी पत्नीला तिच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले की पती मुकेशने तिच्या बेडरूमचे व्हिडिओ त्याच्या स्टेटसवर व इतर सोशल प्लॅटफॉर्मवरती व्हायरल केले आहेत। हा प्रकार लक्षात येताच पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि त्यानंतर आरोपी पती मुकेश विरुद्ध IPS तसेच IT ॲक्टच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे। आरोपी पतीला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक दातियाला रवाना झालेले आहे। सध्या सोशल मीडियावरती ही बातमी व्हायरल होत आहे। यावर मुकेशची पत्नी म्हणाली की तिच्या पतीला व्हिडिओ बनवण्याचा नाद होता। लग्नानंतर तो प्रत्येक आमच्या खासगी प्रसंगाचे व्हिडिओ बनवायचा, अशी धक्कादायक माहिती सध्या समोर आलेली आहे।